तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका DJ यश. तर मित्रांनो, मी निघाले कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला पुढे काय काय होणार आहे तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये बघायला भेटते सफलायशी. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला DJ दादा, आपला हर्ष दादा. तर आम्ही आता निघालो कोल्हापूरला. तर आम्ही आता इथे बघा पेट्रोल पंपावर आलेलो आहे. भोगावमध्ये आम्ही आता सध्या. आम्ही आता एकूण बांबवडे मार्गे जाणार आहे कोल्हापूरला. गाडीत मित्रांनो तेल टाकून घेतले, तर आपल्याला जरा लांबचा प्रवास आहे ना, त्यामुळे. तर मित्रांनो, आम्ही आता दोन्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलेले. आम्ही निघाले आता कोल्हापूरमध्ये. तर मित्रांनो, भोगाव जाताना बघा एक भोगावचं कॉलेज लागलं आम्हाला. भोगावच्या कॉलेजचं तिथलं एक शूट घेऊया म्हटलं. आपल्याला जायचंय कोल्हापूरला. तर कोल्हापूर आम्ही शेडगेवाडी मार्गे इकडून आठवड्याकडनं निघालूया. तर विषय कसा आहे, आपल्याला जर कोल्हापूर म्हणजे रस्ता सरळ रस्ता जातो बायो. ह्यो रस्ता जातो पुढे चांदोलीला, आणि इकडून ह्यो रस्ता जातो रत्नागिरी कोल्हापूर मार्गे रस्ता जातो बघा. तर आपल्याला ह्या रस्त्यातून लेफ्ट घ्यायचं आहे शेडगेवाडीतून, आणि सरळ ह्या रस्त्याने कोल्हापूरला जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, विषय काय झालाय, आम्हाला नाश्ता करायचा आहे, पण इथं चांगलं रेस्टॉरंटच कुठे भेटत नाही. दादांना एक रेस्टॉरंट भेटले, बघूया आता रेस्टॉरंटला जाऊया. मित्रांनो बघा, आता आम्ही कोकणमध्ये आहे. आम्हाला नाश्ता करायला कुठे हॉटेल भेटत नव्हतं, पण एक हॉटेल भेटले. बघा देतात कसं ते. मित्रांनो, आम्ही आले आता नाश्ता करायचं कोकणामध्ये. चला मित्रांनो, बघायचं नाश्त्याची काय टेस्ट आहे. ह्याला कोल्हापूरला जायला हा रोड भरायचा. पोहे उपीट आहे. पोहे आहेत, उपीट आहे का? मिसळ पाव, पोहे, उपीट. तुम्हाला काय तुला पोहे ना, 3 पोहे. तुला काय आहे? यश काय घ्यायचं तुला? दादा तुम्हाला काय? मला पोहे. तुला पोहे दादा 3 पोहे 2 मिसळ पाव करा. हा, एकदम क्वालिटी लावा, झणझणीत एकदम. वॉलपेपर दाखव बरं यश तुझ्या वाटचा. विशेष हार्ड केर वाटते तुला वरनं बघून. जर लय भारी आहे. आता खाऊन सांग मला कशी वाटत्या. बघा मिसळ एकदम क्वालिटी मिसळ दिल्या त्यांनी. रस्सा तर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत. विषय हार्ड आहे. होय का? एवढाच झाली फॉल कुठं जायला बघितला का? मित्रांनो बघू शकता, हे दादा पण यशचे फॅन आहेत. ते फोटो काढायसाठी त्यांनी रिक्वायरमेंट केली, त्यांना फोटो काढायसाठी बोललेलो. तर मित्रांनो, आम्ही ते नाश्ता केलेला आहे आता. बघू शकता तुम्ही. आता आम्ही इथून नाश्ता, मला अप्रतिम नाश्ता इथे भेटलेला आहे. यश मिसळ कशी होती रे? एकदम कडक मिसळ होती इथे. तर आम्ही आता इथून नाश्ता करून आता आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला चाललो. तिथून आम्ही कोल्हापूरला निघालोय. तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो बघा, आपल्याला जाताना हा वाराणीचा पूल लागतोय. पुढे आल्यानंतर आपल्याला यशचे फॅन भेटले. दादा तुम्हाला कसं समजलं यश इकडून यायला लागलाय? आम्हाला शंभू दादाने म्हणजे इंस्टाग्रामची स्टोरी वगैरे बघता कळाले की नेरळीतून पुढे आले. तर आम्ही सगळी मग इथं पोरं जमलो. हां, यश माय येणार आहे असं आम्हाला समजलं. अच्छा. माय मिळून आम्हाला खूप बरं वाटलं. अच्छा. तर नंतर नाही मित्र म्हणले आम्हाला सोबत एक फोटो काढायचा आहे. तर म्हटलं फोटो आपण व्हिडिओ काढू. तिथून परत त्या मित्राच्या घरी गेलो. तो बोलला सरबत चहा पाणी घ्या. म्हटलं चहा नको, ते पाणी दे फक्त. तर तिथे बघा यशसाठी बघायला किती गर्दी झालेली मुलांची. यश यश तुम्ही व्हिडिओ बघता भावानो मित्रांनो. नंतर नाही मित्र म्हणले आम्हाला पण यशवर फोटो काढायचा आहे. आम्ही होतो भेटस गावामध्ये. तर तिथे यशची भरपूर पब्लिसिटी आहे. तर त्यांनी यश सोबत फोटो काढायसाठी आम्हाला बोललो. त्यांचा फोटो काढला आम्ही. ते झाल्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो बघा आमच्या रस्त्याला. कोल्हापूरच्या दिशेने निघालो आम्ही. तर जाताना वाटेमध्ये बघा मित्रांनो, रस्त्याचं काम चालू असल्यामुळं खड्डे भरपूर, धूळ पण भरपूर, त्यामुळे डोळ्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे आम्ही सावकाश निघालो. आणि आम्हाला जाता जाता एक
कासवाच्या आकारामध्ये एक मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे आम्ही आता बोललो व्हिजिट करूया. तिथे आम्ही गेलो. बघा तुम्ही यश आणि ते आम्ही जाता आम्हाला इथे कासवाचं मंदिर म्हणून एक स्पॉट आहे. त्या मंदिरात पण आम्ही व्हिजिट देतोय. एक नंबर एकदम खतरनाक वातावरण आहे मित्रांनो इकडे. म्हणजे कसं शांतता एकदम पीस भेटते तिकडे. खूप भारी कासवाचं मंदिर आहे. पहिल्यांदा बघितलं. बेस्ट आहे. भारी वाटतंय ना? लय भारी वाटतं. खतरनाक आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर मी आले की कासवाच्या सारखं देवळ असताना पूज्य श्री चिले महाराज आम्ही आलो मंदिरात बाहेर. नशिबानं आमच्या नशिबानं आरती भेटली आम्हाला. आम्ही निघाले आता कोल्हापूर सपलाशी. म्हणून निघालो होतो आम्ही इथनं दत्तशिले महाराजांच्या मंदिरातून आलोय. आता कोल्हापूरला ज्योतिबाकडे निघालोय. तर बघूया आता मग पुढे रोड वगैरे कसा आहे. रोड एकदम खराब असल्यामुळे ट्रॅव्हल करायला पण खूप अवघड जाते आणि खूप त्रास होतोय. तर चला मग बघूया पुढे आता. विषय मित्रांनो शो बघायचं जातं ना घाट सेक्शन लागतोय आणि एकदम खतरनाक व्ह्यू येतोय इथनं. यांना विचारा कसं वाटतंय. काय विषय आहे कसं वाटतं इथं? काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, काय मंदिर, टॉपचा विषय. तिथून तसंच आल्यानंतर मित्रांनो आज ड्रायव्हर असल्यामुळं भाविकांची गर्दी भरपूर होती. खूप दूर दूरून लोक येतात इकडे. देवस्थान खूप जुनं असल्यामुळे खूप दूर दूर लोक. शिवाजी महाराजांचं स्मारक कुठं आहे? शिवाजी पुत्रा हा शिवाजी महाराजांचं स्मारक सरळ खाली जायचं. तिथून सरळ खाली का? सरळ खाली येत नसेल सरळ अच्छा ठीक आहे थँक्यू. आपल्याला जायचं शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. तिथून आपल्याला दादांचा एक मित्र भेटणार होता. तर आपण तिकडून तसंच आलो बघा आणि मंदिराकडे पोहोचतो जातो आपण. म्हणजे मंदिराकडे निघालोच. तर मित्रांनो आम्ही मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे. आज रविवारमुळे गर्दी लय आहे. त्यात उन्हाचा आपल्या दादांनी कसं जरा मित्राच्या त्यांच्या वशिला लावून आपल्याला डायरेक्ट दर्शनाची सोय केल्या. त्यांच्या वशिला दादांनी लावलाय डायरेक्ट आपल्याला VIP दर्शनाची सोय केली त्यांनी. चला तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर कसा आहे. एकदम प्रसन्न वाटतंय. मंदिरामध्ये आम्ही आता आत निघालोयच बघा भावानो. पब्लिक लय ड्रायव्हर असल्यामुळे भाविकांची गर्दी खूप आहे. मंदिराचा परिसर पूर्ण गुलाबी सगळं गुलालच तुम्हाला इकडे बघायला भेटेल. आणि ड्रायव्हर असल्यामुळे गर्दी लयच आहे बघा आज. आणि गुलाल सगळ्याकडे गुलालच. तर मित्रांनो आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. तर पुढे काय होईल तुम्हाला कसं वाटतंय तुला इकडे आल्यावर? VIP दर्शन. डायरेक्ट VIP दर्शन दादानी सोय केली. यश डिपार्टमेंट लावून हे बघा डिपार्टमेंट लावून म्हणते जरा. आतमध्ये निघाले बघा. आता लाईनीमध्ये आपण आहे उभे. यश बघा काहीतरी करायला लागलाय. खालीच लावते. ज्योतिबाच्या नावानं चिट्टाकला गेला का? ए चिट्टाकला आहे का नाही? तर मित्रांनो आमचं दर्शन झालंय. आम्हाला आज मोबाईलची परवानगी नव्हती म्हणून आज मंदिराच्या
गावाच्या बाहेर. पण आमचं दर्शन मित्रांनो एक नंबर झालं, एकदम मजा आली. मजा आली नाही, खूप मजा आली. किती लिंबू पाणी? 2 लिंबू पाणी द्या. आणि छास किती पाहिजेत? 3 टाक. त्याला नको ताप, लिंबू पाणी त्याला पाहिजे. हो, 20-20 रुपये पाठवा म्हणा. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला जायचं आहे पुजारी काकाच्या घरी. त्यांचं काम आहे दादाचं. ते आपले मित्र आहेत, म्हणजे आपला दादाचा बिझनेस आहे टी-शर्ट प्रिंटिंगचा, तर त्यांचा पण तोच व्यवसाय आहे. तर त्यांच्या रिलेटेड त्यांचं काहीतरी पर्सनली काम आहे, त्यासाठी आम्ही पण त्यांच्या घरी निघालोय बघा आता. तिकडनं वर पण आहे लास्टला यायचं त्यामुळे होय. इथून खालदर आहे का? तुम्ही आता येताना बघितलं सकाळी ना गाडीनं वरती दावा काढायचं ना तुझं हे लास्टच घर आपलं. तसंच मित्रांनो आम्ही या दादांच्या घरातून निघालो आपण आपल्या मार्गाला. तिथून दादांच्या घरी जरा भेटून म्हणजे बरं वाटलं दादांना पण, आम्हाला पण बरं वाटलं. दादाने बघा आपले 1 नंबर. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही निघालो आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं ज्योतिबाचं दर्शन झालंय. आपण आता निघालोय आपल्या आपल्या घरी. तर मित्रांनो आम्हाला दिवसभर फिरून फिरून लागल्या भूक. म्हटलं आता काहीतरी नाश्ता करूया, सॉफ्ट स्नॅक. आपण भावाचा हात भरलेला बघा, तर भावाने ते हात धुतलाय. त्या कसं नाश्ता करायचा म्हटलं धुतला पाहिजे की, उलट टाकून पाक भावाने हात भरलेला. जेवणार कोणी आपले? मी जेवतो. मी जेवूया सगळी. जेवूया सगळी. हा जेवताना 7 थाळी द्या. मीठ आहे का? यश लय भारी. यश बघा जेवण खाऊन झालेलं आता. आता आपण घरी जायचं आहे. इथं सगळं जेवण वगैरे झालं. तिथून म्हटलं जाऊया आता आपण आपल्या मार्गावर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या घरी निघालोय, म्हणजेच आपल्या केक पार्क वरती आम्ही निघालोय आता. झालं आपलं दर्शन वगैरे झालंय, सर्व चांगलं. जेवण पण मस्त होतं, जेवण पण जेवलो. तर आता आपण निघालोय आपल्या केक पार्क वरती. त्यात हा आपला बाबा ड्रायव्हर असल्यामुळे तर खूपच भारी वाईब येते. तर मित्रांनो बघू शकता हे साऊंड प्रेमी बघा, साऊंड गाडीवरून घेऊन निघालेत, गाणी लावून मस्त एन्जॉय करतायत. ह्याला म्हणायचं नाद, नादा पुढे सगळं बाद असते बघा भावानं. मित्रांनो बघा बघू शकता, हार्ड म्हणायचं भावानं ह्याला, ह्याला म्हणायचं साऊंड प्रेमी. असं आहे सिस्टम भावांचा. मित्रांनो आम्ही आता ज्योतिबावरून खाली उतरलोय टोप मध्ये. तर आम्हाला आता NH4 हायवे लागलाय, म्हणजे आपला पुन्हा बेंगलोर हायवेला आम्ही आता फायनली आलोय. तर इथून आता आम्हाला जायचंय पाचोडपट्टा. पाचोडपट्ट्यावरून आपल्या मार्ग आपण आपल्या रूटला उंडाळ्याला. मित्रांनो बघा शकता आम्ही पेरू खायला आले. होऊ शकता मित्रांनो आम्ही बरोबर किनीच्या टोल नाक्याजवळ आहे. तर ते मला चांगले पेरू आले दिसले, पेरू खायला थांबलो आम्ही. यश कसा आहे पेरू? तिथून आम्ही पोचलो पाचोडपट्ट्यावरती. पाचोडपट्ट्यावरून आपल्याला जायचं उंडाळ्याला. ते पाचोडपट्ट्यावरून बघा आपलं फक्त 20 किलोमीटरवरती गाव होतं. आपण पाचोडपट्ट्यावरून आलो उंडाळ्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण उंडाळ्यामध्ये जस्ट पोहोचतोय.
पोहोचतो म्हणजे पोहोचलेच आहे उन्हाळ्यामध्ये. ठीक झालो. कसं झालं रस्त्याची कामं असल्यामुळे ना आम्हाला यायला थोडा जरा उशीरच झाला. तर आपण बघा आता आपल्या शॉपजवळ पोहोचतोय. केक पार्लरजवळ आपण आलोय. दादा बघा आपल्या आधीच पोहोचलेत. ते कसं जरा शॉर्टकटने त्यांनी आले ना त्यामुळे ते जरा आपल्या आधीच पोहोचलेत. रस्ता खराब होता म्हणून आम्हाला वेळ झाला. फायनली आम्ही पोहोचलो केक पार्लर. तुला आजचा दिवस फिरलो आपण, काय कसं वाटलं? आज लय भारी दिवस होता. आज लय एन्जॉय केलं. तर मित्रांनो असंच व्हिडिओ यूट्यूबवर आपले येणार आहेत. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा.